दुर्घटनेप्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे। कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई पोलिसांकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। बोट मालकावर या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल होणार आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। बोट दुर्घटनेप्रकरणी बोट मालक नीलकमल बोटच्या मालकावर गुन्हा दाखल होणार आहे। कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई पोलिसांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। आणि त्यामुळे आता अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, संदीप, आज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना झाली होती आणि त्यानंतर जे जखमी होते त्या जखमीवर उपचार सुद्धा सुरू आहेत। तर 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी आता पोलीस अलर्ट मोडवर आले असून जो बोटीचा मालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। याच्यावर विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल यावर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः याची दखल घेतली आणि दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि त्या अनुषंगाने आता मुंबई पोलिसांनी जे नीलकमल ही बोट होती त्या बोट मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे। या बोटीमध्ये जास्त नियमापेक्षा जास्त प्रवासी बसवले होते का आणि बसवले असतील तर त्यांच्या सुरक्षेचं काय, अशा विविध प्रकारचे त्याच्याकडनं जबाब घेण्यात येईल आणि त्याच्यावर तो गुन्हा दाखल होईल। साधारणतः 1 ते 1.5 तास या सगळ्या प्रक्रियेला लागणार आहे आणि पोलीस ही गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्यानंतर त्याची अटक सुद्धा होईल, कारण यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृत्यूस कारणीभूत असल्याचं कलम लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्याला अटक सुद्धा होईल आणि उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल। अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।